नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशा 5 मुद्द्यांवर बोलणार आहोत। हे 5 मुद्दे कोणते आहेत त्या मुद्द्यांवर बोलणं सुद्धा खूप गरजेचं आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे जो की फेस कॅम नाहीये। याच्यानंतरचे जे व्हिडिओज येतील ते फेस कॅम असणार आहेत। ज्यावेळेस मी घरी जाईल, ज्यावेळेस ट्रिप पूर्ण होईल त्यावेळेस मी व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकेल। आता हे ट्रिपवर असल्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करून म्हणजे फेस कॅम व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकणं अशक्य आहे। आणि आता ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मी टाकेल। आणि आपले खूप सारे प्रोजेक्ट राहिलेले आहेत, मानसशास्त्राचे बरेचसे टॉपिक आपले शिकवायचे राहिलेले आहेत, मानसिक विकृती आहेत, त्याच्या नोट्स द्यायच्या राहिलेल्या आहेत, ते आपण नंतर कव्हर करणार आहोत। पण आता आजच्या या व्हिडिओमध्ये 5 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर बोलणार आहोत। पहिला मुद्दा आहे माजी सैनिकांचं नोटिफिकेशन। म्हणजे आता जी टीईटीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ते काय आहे ते सांगणार आहे। त्याच्यानंतर आता टीईटीचा निकालाचा मुहूर्त लागलेला आहे, तो कधी लागेल। मग त्याच्यानंतर टीईटीचा निकाल लागल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडणार कुठला, इतके दिवस आपण काय करत होतो, टीईटीची परीक्षा कधी होणार, पेपर झाला त्यानंतर आन्सर की कधी येणार, आन्सर की आली त्याच्यानंतर पुन्हा लगी उत्सुकता लागली, फायनल आन्सर की कधी येणार, फायनल आन्सर की कधी येणार, ती आली। मग आता उत्सुकता लागली टीईटीचा निकाल, मग आता आणखी उत्सुकता काय लागणार, टीईटीचं प्रमाणपत्र कधी येणार। हा प्रश्न मनामध्ये येण्याच्या अगोदरच याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला देतो। त्याच्यानंतर आणखीन प्रश्न पडेल की मग आता टीईटीचा निकाल लागल्यानंतर टेटचं नोटिफिकेशन कधी येणार, हा सुद्धा प्रश्न पडलेला असेल, याच्यावर सुद्धा बोलणार आहोत। आणि त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की 2 महिने झालं आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंग घेतली नाही, तर आता लाईव्ह स्ट्रीमिंग कधी होणार ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता आपण प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर विश्लेषण करू। पहिला मुद्दा आहे माजी सैनिकांचं नोटिफिकेशन। आता एक गोष्ट लक्षात घ्या, कालच टीईटीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजे महा टीईटीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर एक नोटिफिकेशन आले। त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की जे की माजी सैनिकांचं आहे, जी की माजी सैनिक आहेत त्यांच्याबाबत एक नोटिफिकेशन आहे। त्यांना जे गुणांमध्ये सवलत दिलेली आहे त्या गुणांमध्ये सवलत देण्यासाठी त्यांना तिथं अपडेट करायला सांगितलेलं आहे, नाव वगैरे अपडेट करायला दिलेलं आहे। आणि हे अपडेटचा कार्यक्रम 10 तारखेपर्यंत चालणार आहे। याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 10 तारखेपर्यंत आपला टीईटीचा रिझल्ट लागू शकत नाही। एक गोष्ट क्लिअर झाली, हे अपडेट पूर्ण झालं त्यानंतर 10 तारखेपर्यंत चालणार आहे, म्हणजे 10 तारखेपर्यंत आपला टीईटीचा निकाल लागणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। मग आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये आणखीन एक आहे की शिक्षकांची जी आंतरजिल्हा बदली चालू आहे, शिक्षकांचा जे बदलीचा कार्यक्रम चालू आहे तो 13 तारखेपर्यंत चालणार आहे। मग आता 13 तारखेपर्यंत सुद्धा टीईटीचा रिझल्ट लागणार नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। मग आता 10 तारखेपर्यंत त्यांचं माजी सैनिकांचं झालं, मग ते अपडेट तिथं दिलं, मग ते अपडेट व्हायला थोडासा वेळ लागणार, कालावधी लागणार, त्याच्यावर त्यांनी विचार करून सगळी माहिती ही करून मग ती टीईटीचा निकाल लावायला हे करणार, ही गोष्ट झाली। मग आता टीईटीचा निकाल लागण्याची सुवर्ण संधी म्हणजे टीईटीचा निकाल लागण्याचा मुहूर्त जवळ आलेला आहे। पण आता हा मुहूर्त कधी आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, 13 तारखेपर्यंत टीईटीचा निकाल लागत नाही। टीईटीचा निकाल हा कधी लागू शकतो तर 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान आपल्या महा टीईटीचा निकाल कधीही लागू शकतो। आता सर्व पूर्ण झालेलं आहे, एकदा माजी सैनिकांचं हे पूर्ण झालं, ते बदलीचं पूर्ण झालं, तर 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान आपल्या महा टीईटीचा निकाल कधीही लागू शकतो। आणि राहिला मंत्रिमंडळाचा विस्तार, तो सुद्धा पूर्ण होणार आहे, शिक्षण मंत्री सुद्धा भेटणार आहे, म्हणजे 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान टीईटीचा निकाल लागणार म्हणजे लागणार असं मी म्हणतोय। पण आता त्यांना लावायचं नाही लावायचं का आणखीन पुढे ढकलायचं ते त्यांना माहिती। पण सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, सगळं व्यवस्थित आहे, 15 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान लागू शकतो। मग आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमच्या डोक्यामध्ये लगेच प्रश्न पडला असेल म्हणजे 100% पडलेलाच असेल की आता टीईटीचा निकाल लागला, मग इतके दिवस आपण काय करत होतो, टीईटीची परीक्षा कधी होणार, टीईटीची परीक्षा ह्याच महिन्यात होणार का, पुढे जाणार, मागं खूप कारण झाले होते त्याच्यामुळे टीईटीची परीक्षा पुढे गेली होती। मग एकदा टीईटीची परीक्षा झाली, आन्सर की आली, एकदा आन्सर की आली की मग तिथून स्कॅम चालू झाला, टीईटीचा घोटाळा चालू झाला, मग त्याच्यामध्ये आपल्या टीईटीची फायनल आन्सर की अडकली। फायनल आन्सर की आल्यानंतर मग आपल्या मनामध्ये आणखीन प्रश्न लागून राहिला की टीईटीचा निकाल कधी, टीईटीचा निकाल कधी, टीईटीचा निकाल कधी। आता टीईटीच्या निकालाचा मुहूर्त लागलेला आहे, लवकरच टीईटीचा निकाल लागणार आहे, 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान टीईटीचा निकाल लागणार आहे। मग आता टीईटीचा निकाल लागल्यानंतर लगेच आणखीन आपण काय करणार, आता प्रमाणपत्र कधी भेटणार, आता प्रमाणपत्र कधी भेटणार, आता प्रमाणपत्र कधी भेटणार। तर एक गोष्ट लक्षात घ्या, टीईटीचा निकाल जरी लागला तर टीईटीचं प्रमाणपत्र तुम्हाला लगेच मिळणार नाही, त्यासाठी खूप अवधी लागेल। आता ते प्रमाणपत्र पूर्वी कसं जिल्हा परिषद मार्फत आपल्याला भेटत होतं,
पण तुकाराम साहेबांच्या कृपेने काही जणांना तर प्रमाणपत्र हे पोस्टाने भेटलं होतं, काही जणांना हे बाय हँड भेटलं होतं, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या हातात प्रमाणपत्र दिलं होतं, त्या गोष्टी झाल्या। मग आता ह्याच्यामध्ये आणखीन पूर्वीसारखा काहीही घोटाळा होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी टीईटीचं प्रमाणपत्र हे कसं दिलं जातं याच्यावर सुद्धा प्लॅनिंग ते करणार आहेत आणि करतीलच। म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा काही बोगस आढळू नये यासाठी त्यांनी थोडासा कालावधी घेणार। म्हणजे टीईटीचं प्रमाणपत्र कसं द्यायचं, जिल्हा परिषदेमार्फत द्यायचं का कसं द्यायचं याच्यावर थोडासा ते विचार करतील। मग आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की इतके दिवस आपण म्हणत होतो की टेट परीक्षा का होत नाही, टेट परीक्षा का होत नाही, तर त्याच्यावर एकच उत्तर होतं की टीईटीचा निकाल थांबलेला आहे, त्याच्यामुळे टेटचं नोटिफिकेशन येत नाही। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आता टीईटीचा निकाल लागणार आहे ह्या महिन्यामध्ये, मग टीईटीचा निकाल लागला तर मग टेटचं नोटिफिकेशन सुद्धा लगेच यायला पाहिजे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जरी टीईटीचा निकाल लागला तरी लगेच 1-2 दिवसामध्ये टेटचं नोटिफिकेशन येणार नाही, त्यासाठी सुद्धा 15 ते 20 दिवसाचा अवधी लागेल। म्हणजे आता आज जर टीईटीचा निकाल लागला, समजा म्हणतोय जर आज जर टीईटीचा निकाल लागला तर लगे उद्या टेटचं नोटिफिकेशन येईल असं नाही, त्यासाठी अवधी लागेल। त्यांचं आणखीन कुणामार्फत परीक्षा घ्यायच्या काय घ्यायच्या ते ठरलं नाही, ते सगळं आराखडा झाल्यानंतर ते टेटचं नोटिफिकेशन देतील, पण देतील। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षा ह्याच वर्षी होणार आहे टेटची, कुठल्याही अफवांना बळी पडू नका की टेटची परीक्षा या वर्षी होणार नाही। एक गोष्ट लक्षात घ्या की टेटची परीक्षा ह्याच वर्षी होणार आहे हेच धरून चला। जर तुम्ही असं धरून चाललात की पुढच्या वर्षी टेटची परीक्षा होईल, तुमची अभ्यास करण्याची मानसिकता कमी होईल, अभ्यास करण्याची क्षमता कमी होईल, तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असेल वेळ आहे वेळ, दमानं करू, ह्या वर्षी तर होणार नाही, हे ऑगस्ट आहे, ऑगस्ट गेलं, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे, 4 महिने आहेत, मग पुढल्या वर्षी झाल्यावर फेब्रुवारीपर्यंत झाल्यात आणखी 2 महिने, 5-6 महिने भेटतात, असं करू नका। एक लक्षात घ्या, परीक्षा ही विदिन 3 मंथ होणार आहे असं डोक्यामध्ये धरा आणि अभ्यास करायला चालू करा, म्हणजे आपला परफेक्ट अभ्यास होईल आणि परीक्षा कधीही झाली तर त्यासाठी आपण एकदम तयारीनिशी परिपूर्ण असू। ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। आता ह्याच्यामध्ये आणखीन एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता बरेचसे दिवस झाले, म्हणजे जवळजवळ 2 महिने झाला आपण कुठलीही लाईव्ह स्ट्रीमिंग घेतली नाही। मग आता लाईव्ह स्ट्रीमिंग कधी होणार आहे? आता कालच मी ग्रुपवर ॲक्टिव्ह झालो होतो, टेलिग्रामवर ग्रुपवर जवळजवळ 22 जून पासून मी टेलिग्रामवर ॲक्टिव्ह नव्हतो, काल ॲक्टिव्ह झालो होतो। त्यावर एक घोळ झाला होता, काय घोळ झाला होता की फडके प्रकाशांचं मानसशास्त्राच्या पुस्तकाची PDF कुणी तर ग्रुपवर टाकली होती। तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ग्रुपवर कुणीही PDF शेअर करायची नाही। सरळ सांगतोय, माझा PDFला सुरुवाती ज्यावेळेस मी चॅनल चालू केलेला आहे त्यावेळेसपासून माझा PDFला विरोध आहे। मी माझ्या नोट्ससुद्धा PDF देत नाही आणि PDF विकत सुद्धा नाही, ह्या गोष्टीला माझा एकदम सक्त विरोध आहे, विरोध असणार आणि विरोध राहणार। जोपर्यंत हे चॅनल आहे तोपर्यंत मी PDF कुणालाही देणार नाही आणि PDF विकणार नाही। जे काय आहे ते सर्व यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल असेल आणि सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, जे काही ग्रुपमध्ये ॲड आहे त्या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी जो आपला टिप्स फॉर टीईटी हा ग्रुप आहे तो आपला स्वतःचा ग्रुप आहे, आपल्या सर्वांचा ग्रुप आहे असं समजून त्या ग्रुपवर राहा, काही भांडणं करू नका, वाद घालू नका आणि प्लीज कुठल्याही PDF शेअर करू नका। PDF का शेअर करू नका? कारण PDF एकमेकांच्या शेअर करणं किंवा कुठल्याही पुस्तकाच्या PDF घेणं आणि ते शेअर करणं हे कायद्यानं गुन्हा आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, एका लेखकानं मेहनत करून ते पुस्तक लिहिलेलं असतं, त्या पुस्तक लिहिण्यामागं ते पुस्तक काढण्यामागं त्याची मेहनत खूप असते आणि आता तीच गोष्ट त्याने एवढी मेहनत करून त्याला खर्च करून मग ते प्रकाशक गोळा करून प्रकाशित करून सगळ्या मार्केटमध्ये अवेलेबल करून दिलेली असते। आणि ह्याच गोष्टीला जर तुम्ही PDF स्वरूपात एक्सचेंज करत असाल, इकडून तिकडून शेअर करत असाल तर त्या लेखकाचा, प्रकाशकाचा आणि त्याच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होतो, त्याचा अपमान झाल्यासारखा होतो। तुम्ही त्याच्या मेहनतीला एकदम क्षुल्लक समजतात, आपल्याला काही वाटत नाही, हो भेटत नाही चला शेअर करा, काही वाटत नाहीये। पण एक सरळ विचार करा, त्या ठिकाणी जर तुम्ही असाल, ते पुस्तक तुमचं आहे, ते पुस्तक तुम्ही मेहनत करून हे केलेलं आहे आणि त्याच पुस्तकाचं जर तुम्ही तुमचाच मित्र PDF स्वरूपात हे करत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? आता तुम्ही मार्केटमध्ये पुस्तक काढलेलं आहे, विकायला काढलेलं आहे, ते पुस्तक कुणी घेत नाही, दुसरे त्याचे PDF करून हे करत आहेत, त्याचा प्रभाव पडतो। म्हणून तसं करू नका, प्रत्येकाची मेहनत असते, प्रत्येकाच्या मेहनतीची कदर करत जावा आणि प्लीज आपल्या ग्रुपवर कुणीही PDF शेअर करू नका। PDF शेअर करायचेत ना तर कुठल्या PDF शेअर करा, अशा PDF शेअर करा, म्हणजे आता जे पेपर्स असतात ते पेपर्स शेअर करा, न्यूजचे PDF शेअर करा किंवा 1-2 पेजचे जे नोट्स असतात त्याचे PDF शेअर करा, पण अशा पुस्तकाच्या
नोट्स किंवा पुस्तकाच्या PDF शेअर करू नका, ही सर्वांना नम्र विनंती आहे। आणि सर्वांना विनंती आहे की कुणी आता आपण ग्रुप जॉईन केला नसेल तर सर्वांनी ग्रुप जॉईन करा। ग्रुपवर खूप काही मिळणार आहे ह्याच्यानंतर, आणि ग्रुपवर सर्वांनी शांततेने, समाधानाने, एकत्रपणाने राहा, एकाकी भावनेने राहा, भांडण करू नका। ग्रुप आपलाच आहे, स्वतःचा आहे, स्वतःच्या घरचा ग्रुप आहे, आपलाच आहे, या भावनेने ग्रुपवर राहा आणि व्यवस्थित राहा, कुठलेही काही टेन्शन घेऊ नका। आणि TETचा निकाल लागेल, लवकरच लागेल, ह्या महिन्यातच लागणार आहे। टेटचं नोटिफिकेशन येणार आहे आणि परीक्षा सुद्धा ह्याच वर्षात होणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला अभ्यास 3 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे, या मानसिकतेने अभ्यास करा, म्हणजे डोक्यामध्ये एक रसायन म्हणजे केमिकल लोचा चालू होईल की आपल्या 3 महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे, 3 महिन्यामध्ये परीक्षा होणार, एवढंच लक्षात ठेवा। आणि त्यातल्या त्यात आपल्याला प्रश्न हे 36 सेकंदामध्ये सोडवायचे आहेत। हे आतापर्यंत आपण सगळं विसरूनच गेलेलो आहे। कुठलाही प्रश्न आपल्याला 36 सेकंदाच्या आत सोडवायचा आहे, कुठलाही प्रश्न 36 सेकंदामध्ये सोडवायचा, हे सगळं आपण विसरूनच गेलो। हे MPSC TETचा निकाल, टेटचं नोटिफिकेशन ह्याच्यामध्येच गुरफुटून बसलोय, अभ्यास तर बाजूला राहिला। आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला 200 मार्काचा पेपर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 36 सेकंदात प्रश्न सोडवायचे, हे सगळं विसरून गेलेलो आहे। 36 सेकंदाचं टार्गेट ठेवा, आजपासूनच 36 सेकंदाचं टार्गेट ठेवा। अभ्यास झाला नसेल तर पटकन अभ्यास करून घ्या, मागचे जे पेपर झालेले आहेत ते रोज पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा, रोज एक पेपर सोडवा, म्हणजे प्रॅक्टिस होईल। म्हणजे 36 सेकंदामध्ये तुम्हाला गणित सोडवण्याचं किंवा कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी 36 सेकंदामध्ये कसं सोडवायचं ह्याच्यामध्ये हा जो प्रश्न डोक्यामध्ये एकदा जर क्लिक झाला म्हणजे 36 सेकंदामध्येच काही करून सोडवायचं, मग हे एकदा डोक्याला सवय लागली तर हे पटकन लागून जाते आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये ते आपल्याला एकदम सोपे होऊन जाईल। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच प्रवचन ठीक आहे, म्हणजे जे काही सांगायचं होतं ते सर्व सांगितलेलं आहे। आणि ह्याच्यानंतरची आता सर्वात महत्त्वाची लाईव्ह स्ट्रीमिंग कधी होणार आहे, तर लाईव्ह स्ट्रीमिंग ही आपली रविवारी 8:30 वाजता होणार आहे। आता आपल्या ग्रुपवर सुद्धा मी मेसेज टाकेल, आपल्या कम्युनिटी टॅबला सुद्धा पोस्ट टाकेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आजच सांगतोय, रविवारी रात्री 8:30 वाजता आपली लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे। आणि त्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये नंतर काय प्रोजेक्ट येणार आहेत किंवा काय असणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओ ऐकून किंवा मी जे काय सांगतोय ते सांगून तुमचा काय फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून अशा व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील।